नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल वाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्या घडामोडी घडत आहेत, या सर्व घडामोडींचा 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, जर या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे ते बघावं लागेल। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा सीबॉट वरती $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे, म्हणजे याच्या खाली गेलाय, पण याच्या खाली काय भाव टिकणार नाही। आणि सीबॉट वरती तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर पर्यंत इथून पुढे जी भाव पातळी ती तिथंच राहील, भाव $10 प्रति बुशेल्स पर्यंत वर येईल, पण सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात 31 डिसेंबर पर्यंत जास्त तेजी अथवा जास्त मंदी दिसणार नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीन भाव वाढीसाठी अनुकूल अथवा प्रतिकूल कसल्याही प्रकारची घडामोड होणार नाही आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावामुळे देशातील सोयाबीनचा भाव ना येत्या 31 डिसेंबर पर्यंत वाढणार अथवा घटणार, जे काही घडणार देशातील घडामोडीवर अवलंबून आहे। मग देशामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा विचार केला, जर मोदी सरकारनं सोयाबीनची महाखरेदी 31 डिसेंबर पर्यंत वाढवली तर सोयाबीनच्या भावामध्ये तेजी येईल व 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव 4,500 पार जाईल। जर मोदी सरकारने या ठिकाणी महाखरेदी वाढवली नाही तर 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनची भाव पातळी जैसे त्या परिस्थितीत राहून सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला या ठिकाणी 4,000 ते 4,400 च्या दरम्यान दिसेल।
मग 31 डिसेंबरपर्यंत काय सोयाबीनचा भाव वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की सरकारची ध्येय आणि धोरणं कशी आहेत यावरती सोयाबीनचं भवितव्य अवलंबून आहे. जर जशास तशी स्थिती राहिली तर सोयाबीनच्या भावात 31 डिसेंबरपर्यंत जास्त तेजी येईल अशी शक्यता अजिबात दिसत नाही. विक्रीचा विचार करत असाल तर मी एवढाच सल्ला देऊ इच्छितो की हमी भावावरती सोयाबीन विक्री शक्य असेल. हमी भावावरती सरकार सोयाबीन खरेदी करताना आपला क्रमांक जर लागला तर 100% सोयाबीनची विक्री सर्वस्वी तिथं करून टाका, कारण नजीकच्या भविष्यात हमी भावाच्या लेवलचा भाव मिळेल अशी शक्यता नाही. आणि सरकार पुढे चालून जर सोयाबीनची खरेदी बंद केली तर मग काय करावं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा हमी भावावरती नंबर नाही लागला मग त्यांनी काय करायचं की 4500चा भाव मिळाला तर विकायचं का थांबायचं. तर लक्षात घ्या, तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत 4500चा भाव मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे, पण जर मिळाला तर तिथं कमीत कमी आपल्या आर्थिक गरजेनुसार 25% सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.